मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या नाशिक दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची ते पाहणी करतायत। हवामान खात्याकडून गोंदिया जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे। अवकाळी पावसाने जिल्ह्यातील कापून ठेवलेलं जे धान होतं ते खराब होण्याची भीती आता व्यक्त करण्यात येते। भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। वातावरणातील बदलाने तूर पिकाला मोठा फटका बसलाय, तर हवेतील गारव्याने भर दिवसातही लोक आता शेकोटी पेटवताना दिसून येत आहेत। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील पारडीमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने नाल्याला पूर आला। या पावसाने कापूस, तूर आणि भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान झालंय। जळगावात रात्रभरात 31.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अवकाळी पावसाने खरीपाची प्रतवारी घसरलेली आहे। ऊस कांदा पावसाने मोठं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे। जळगावातील नगरदेवळा येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीमंत बालाजी महाराज रथोत्सव सुरू झालाय। श्रीमंत बाळासाहेब के.एस. पवार यांच्या वंशजांकडून रथोत्सवाचं विधिवत पूजन करण्यात आलं। मुस्लिम बांधवांकडून रथावरती पुष्पवृष्टी करण्यात आली। बारामती शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। या पावसाने फळबागांचं नुकसान होण्याची भीती वर्तवली जाते। राज्यात यंदा हवा तितका पाऊस न झाल्याने बळीराजा आधीच संकटात आहे। अशात अवेळी पडलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातोय। त्यामुळे पावसाचा जोर आता आणखी 2 दिवस कायम असणार आहे आणि हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय। यामुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। या पावसाचा कपाशीसह तूर पिकाला फटका बसलाय। जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावलेली आहे। काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झालाय। वाशिम जिल्ह्यातील पांगरी, नवघरे, रिठतसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलाय। मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। पांगरी नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे आणि या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने रब्बीच्या हरभरा, गहू पिकाचं मोठं नुकसान होत आहे। अमरावती जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसाने कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय। तुरीवर देखील बदलत्या हवामानामुळे अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे। शेतातला कापूस पूर्ण ओला झालेला आहे। भाजीपाला पिकाचंही नुकसान झालंय। सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची चिंता वाढवणारा हा पाऊस आहे आणि काढणीला आलेली पिकं ही मातीमोल होत असल्याने शेतकरी संकटात सापडलाय। नागपूर शहरामध्ये काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे पारा 6 अंशांनी कमी झालेला आहे। आज सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। नागपूरसह संपूर्ण विदर्भामध्ये तीच परिस्थिती पाहायला मिळते। बुधवारनंतर तापमानात वाढ होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं उरलं पीक उद्ध्वस्त झाल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। 2 डिसेंबरपासून यवतमाळ इथून दौरा सुरू करणार असून जालना, वाशिम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या सगळ्या परिस्थितीची पाहणी करणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। तसंच नुकसान भरपाई संदर्भात अधिवेशनात मुद्दा लावून धरणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। अवकाळीचा चांगला फटका मराठवाड्याला बसलाय। मराठवाड्यातील 107 मंडळात पावसाची नोंद झाली आहे। अचानक पाऊस, वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात हिंगोलीमध्ये एकाचा मृत्यू झालाय, तर 9 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। या पावसाने तापमानात घट झालेली आहे आणि जिल्ह्याचं किमान तापमान 15 डिग्रीवरती जाऊन पोहोचलंय। मागील 2 ते 3 दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांना फटका बसलाय। पुढील काही दिवसात थंडीचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाने वाशी, भूम, कळंब परिसरातील पिकांचं मोठं नुकसान केलंय। या पावसाचा फटका गहू, ज्वारी, हरभरा पिकाला बसण्याची शक्यता आहे आणि पिकांचं झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडलाय। आजही जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। राज्याच्या अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलाय। त्यात फळांच्या बागा, रब्बी पिकं, भाजीपाला, कापूस, तूर या भात आदींची प्रचंड हानी झालेली दिसते। विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पट्टीला अवकाळीचा सर्वाधिक फटका बसलाय। या अस्मानी संकटामुळे राज्यभर हजारो हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय। अवकाळी पावसाचा फटका लग्न समारंभामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बसलाय। धुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी लग्न समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र अवकाळी पावसामुळे लग्न समारंभांमध्ये तारांबळ उडालेली आहे। वादळी वाऱ्यासह आलेला हा पाऊस लग्न सोहळ्याच्या आनंदावरती पाणी फिरवून गेलाय।
भंडारा जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे, मात्र सध्या धान कापणी आणि मळणी सुरू असल्यानं ज्या शेतकऱ्यांनी शेतात धान कापून ठेवलंय त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील पिकांना बसलाय. 1230 शेतकऱ्यांचं तब्बल 10,010 हेक्टरवरती वरच्या पिकांचं पीक जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे. सर्वात जास्त नुकसान हे द्राक्ष बागा आणि कांदा पिकाचं झालंय. धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अमळनेर चौफुलीजवळ ट्रक अडवून तब्बल 29 लाख रुपयांच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात तालुका पोलिसांना यश आलंय. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी करत अवघ्या 5 तासात 4 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 29 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यंदा परभणीत अत्यल्प पाऊस झाल्यानं तीव्र दुष्काळ परिस्थिती आहे. येणाऱ्या काळात पाण्याचं संकट तीव्र होणार आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील दुसलगाव इथं जनजागृती रॅली काढण्यात आली आणि पाण्याचा काटकसरीने वापर आणि नियोजन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगरातील पाणी पुरवठ्यात पुन्हा व्यत्यय आलाय. जायकवाडीसह पारोळा, ढोरकी आणि नक्षत्रवाडी येथील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे 2.5 तास पाणी पुरवठा बंद झाला. त्यामुळे शहरात उशिरानं पाणी पुरवठा झाला. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बुधगाव इथं आदेशाचा भंग करून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खटाव तालुक्यातील निमसोड इथं श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीमध्ये जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून जवळपास 317 गाड्या दाखल झाल्या होत्या. जळगावातील नगरदेवळा येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या श्रीमंत बालाजी महाराज रथोत्सव सुरू झालेला आहे आणि श्रीमंत बाळासाहेब केस पवार यांच्या वंशजांकडून रथोत्सवाचं विधिवत पूजन करण्यात आलंय. मुस्लिम बांधवांकडून रथावरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात जोरदार पाऊस झाला. वातावरणातील गारवा आणि दाट धुक्यामुळे आज सकाळी 9 वाजेपर्यंत सूर्यदर्शन झालं नव्हतं. धुकं इतकं दाट होतं की वाहतूक बराच काळ मंदावली होती. वाशिम तालुक्यात सलग 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे खंडाळा परिसरातील शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं टोमॅटो पीक उद्ध्वस्त झालंय. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं तोडणीला आलेल्या टोमॅटोची झाडं ही जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप माजी सभापती विजय औटी यांनी केलाय. अवकाळीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 25,000 रुपये भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. भुसावळ शहरात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे बस स्थानकात तळ साचल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये. महामंडळानं खड्डे बुजवावे तसंच पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करण्याची मागणी केली जाते. धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत समायोजन करावं या मागणीसाठी थाळीनाद आंदोलन केलं. समान काम समान वेतनचा नारा देत गेल्या महिन्याभरापासून हे आंदोलन करण्यात आलं. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ये जा करणाऱ्या प्रवासी संख्येत 64.4% वाढ झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं ही माहिती दिली आहे. चिकलठाणा विमानतळावरून आज घडीला इंडिगो आणि एअर इंडियाच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू आहे. धाराशिव भूम तालुक्यातील ईट गावात संजय हुंबे हे ग्रामपंचायत सदस्य मागील 3 दिवसांपासून आमरण उपोषण करतायत. गावातल्या शासकीय जागेवरील अतिक्रमण काढत गरजू लोकांना त्या जागेचं वाटप करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रशासन जोपर्यंत अतिक्रमण काढणार नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापुरात मोहोळ तालुक्यात कोरवलीत संत माणकोजी बुवा बोधले महाराज यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. सांगोला, मंगळवेढा, मोहोळमधील अनेक शेतकरी बैलजोडी घेऊन शर्यतीसाठी आले होते आणि बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गर्दी झाली होती. घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात. स्वाभिमानी नेते रविकांत तुपकर उपोषण स्थळावरून बुलढाणा शहराकडे रवाना झाले. तिथून ते मुंबईकडे कूच करणार आहेत. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकरांनी एल्गार पुकारलेला आहे आणि मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. तेलंगणा विधानसभेच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तेलंगणात जाहीर सभा आणि रोड शो होणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा आदिलाबाद इथे रोड शो होणार आहे, तर नंतर बेला आणि धरमपुरी इथं प्रचार सभा देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळचा आमचाच पक्ष असल्याचं उत्तर अजित पवार गटानं विधानसभा अध्यक्षांना दिलंय। अध्यक्षांनी बजावलेल्या नोटिसीला अजित पवार गटाकडून 260 पानी उत्तर सादर करण्यात आलंय। पक्ष प्रतोदही आमच्या सोबत असल्याचं सांगत आता अध्यक्षांनी योग्य निर्णय घ्यावा अशी भूमिका आता मांडण्यात आली आहे। सातत्यानं दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून केसरकर राणेंच्या विरोधात लढले आणि दहशतवादाचं कारण पोही करत राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले। मग आता राणेंना भेटल्यावर तो दहशतवाद संपला का असा प्रश्न भाजपच्या राजन तेली यांनी उपस्थित केलाय आणि निवडणूक जवळ आली की केसरकरांना भाजपचे नेते आठवतात असा टोला देखील त्यांनी लगावलाय। मनोज जरांगे पाटील यांची 5 डिसेंबरला अकोल्याच्या चरणगाव इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। सकाळी 11 वाजता ही सभा होणार आहे। याकरता चरणगाव इथं सुमारे 100 एकरांवरती पार्किंग आणि सभेची व्यवस्था करण्यात आली आहे। मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करणारं हे पहिलं गाव होतं। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत हालचाली सुरू आहेत। संभाजीराजे छत्रपती दिल्लीत दाखल झालेत। संभाजीराजे छत्रपती आणि मराठा समाजाचं शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहे। मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व स्तरातून मनोज जरांगेंना पाठिंबा मिळतोय। संभाजीराजेंनी जरांगेंना पाठिंबा देखील दिलाय। अशातच कायदेशीर प्रक्रिया जाणून घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती दिल्लीत दाखल झाले। लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी राजकीय पक्षांची जोरात तयारी सुरू झाली आहे। मावळ लोकसभेत शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे, तर दुसरीकडे भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांनीही पक्षानं सांगितल्यास निवडणूक लढवू असं सांगत शड्डू ठोकलाय। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गातील सोनुर्ली जत्रोत्सवाला भेट दिली आहे। यावेळी केसरकर यांनी सपत्नीक देवीचं दर्शन घेतलं। महाराष्ट्रातील जनतेला सुखी आणि समृद्धी ठेवण्याचं साकडं त्यांनी देवीला घातलं। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील असलोद गावात 35 क्विंटल कापसाची चोरी झाली आहे। शेतकऱ्याच्या घराचं कुलूप तोडून हा कापूस पळवण्यात आला, त्यामुळे शेतकऱ्याचं 3 ते 3.5 लाखांचं नुकसान झालंय। चाळीसगावच्या मेखणूबारे येथील गिरणा नदी पुलावरती खासगी वाहतूक बस रस्त्याच्या खाली घसरली। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झालेल्या या अपघातात 8 ते 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळतेय। ललित पाटील पलायन प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। ससून रुग्णालयाच्या प्रशासनावरती अटकेची टांगती तलवार कायम आहे। धाराशिव तुळजापूर तालुक्यातील पाचोंदा तलावाच्या परिसरात कुत्र्यानं मानवी कवटी उचलून आणली होती। पोलिसांनी तपास केला असता ही कवटी ऑक्टोबर महिन्यात बेपत्ता झालेल्या तुळजापुरातील महिलेची असल्याचं उघड झालेलं आहे। ही महिला घरातून निघून गेल्याची नोंद करण्यात आली होती।